इकडे इकडे माझ्या हाताकडे. आता मी चुटकी वाजवल्यानंतर एकदम हिप्नॉटिझमच्या गाढ अवस्थेत जाणार आहेस आणि एकदम पाठीमागे झोपी जाणार आहेस एकदम स्पीडनं. मुकेश, हा इकडे बघ माझ्या बोटाकडं. मी आता तुझ्या शरीरामध्ये समोन शक्ती सोडतो. 1 2 3 झोप. डोळे बंद करून शांत झोप. 1 2 3 डोळे बंद शांत झोप. हा ज्यांच्यावर स्पर्श केलाय आणखीन तुझ्या शरीरामध्ये समोन शक्ती सोडत आहे. एकदम शांत. बारके आहेत ती सगळी मोठी नाही. हा ज्यांच्यावर स्पर्श केले पुढे या. ज्यांच्यावर स्पर्श केले पुढे या. हा आता तुम्ही बाई झालेला आहे. 1 2 3 ज्यांच्यावर स्पर्श केले उभं राहा. हा बोले सर याला कपाळा पुसतो. उभं राहा. ज्यांच्यावर स्पर्श केले तुमच्या पोटामध्ये आता बाळ येणार आहे. 1 2 आणि 3. आता तुमच्या पोटामध्ये बाळ आलेलं आहे. व्यवस्थित 6 महिन्याचं बाळ आहे तुमच्या पोटात. व्यवस्थित बाळाला अजिबात हलवायचं नाही, धक्का द्यायचं नाही. व्यवस्थित घ्या बाळाला. तुमच्या हात फिरवा जरा पोटावरती. हा किती महिन्याचं आहे बाळ तुमचं? 6 महिन्याचा आहे. लात मारते का? लात कुठे मारते लात? पोटात मारतय. नवरा काय काम करते तुमचा? फिरत असते बोबलत फिरत असते. मी तुझा नवरा दाखवू काय? तुझ्या कानात सांगते त्याला घेऊन येणार. हा होय. काय घाबरूनच चालल्यात लगेच. हा विनोदाचा भाग आहे, जरा बघा तरी. इचलकरंजी मध्ये 17 शो झाले. 17 शो मध्ये पब्लिकनं भाग घेतलं होतं. प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्ही माझ्या युट्यूब चॅनलवरती, राजन सुतार माझं युट्यूब चॅनल आहे, त्याच्यावरती व्हिडिओ पहा. तुम्हाला त्याच्यावरती सगळे काही व्हिडिओ पाहायला मिळतील. याही कार्यक्रमाचे सर्व शूटिंग केलं जात आहे. तुम्हाला तेही व्हिडिओ पाहायला मिळणार आहेत. त्याला घेऊन येतो. नागेशला घेऊन. नागेश थांब. नागेश इकडे. नागेश ये रे इकडे. नागेश ये रे. नागेश हा डोळे बंद. हा तुमच्या पोटात बाळ आहे आणि त्याचं आता डोळं जेवण करायचं आहे व्यवस्थित. हा इकडे या हो. तुमच्याही पोटात बाळ आहे व्यवस्थित. आता तुमच्या डोळजेन करण्याची वेळ आलेली आहे. ज्यांच्या स्पर्श केले मागं बस. मागं बसून घ्या. इकडे तू पुढं. तुमच्या पोटात बाळ आलेलं आहे. 9 महिन्याचं बाळ आहे बाई. ओ बाई 9 महिन्याचं पोटात बाळ आहे तुमच्या. जरा व्यवस्थित उभं राहा, धक्का लावू नका. हा तुमच्यासाठी एक गाणं लागणार आहे. त्यात कोणीतरी येणार आहे. हा थांबा. तुम्ही व्यवस्थित तुमच्या बाळाला घेऊन ना जरा मॉर्निंग वॉक करून यायचा आहे. डोळे उघडा. तुमच्या पोटात आता 9 महिन्याचं बाळ आहे. व्यवस्थित पब्लिक मधनं जाऊन यायचा. जरा मधनं रस्ता करावं. जरा इथं समोरनं रस्ता करा. कोणालाही धक्का न लावता एका पाठोपाठ एक जाऊन यायचा. हा हा गाण्यावरती व्यवस्थित डान्स करत. हा 1 2 3 प्ले म्युझिक. हा आता उडी कसं मारणार? थांबा. उडी कसं मारणार पोटात बाळ घेऊन? हा आता तसंच मारायला पाहिजे. कसं व्हायचं मग? नवऱ्याला बोलवता काय? नवऱ्याला तू गेलाय MIDC कुठं आहे? कुठे गेलं? गायब झालं वाटतं नवरा. हा दिसेना झालंय की. ह्याच्यातले घेऊन या जाऊ. समोर बसली ह्याच्यात. हा नको. हा नको. बर व्यवस्थित इकडनं चालत जायचं. उडी मारला तर अवघड व्हायचं बाई. अवघड होणार ना. हा व्यवस्थित गाण्यावरती इकडनं जायचं आणि इकडनं फिरून व्यवस्थित यायचं.
हा पाठीमागे सारखा, जे उभारलेले आहेत पाठीमागे सारखा, त्यांना कोणी डिस्टर्ब करायचं नाही. हा जावा, गाणं गाणं प्ले. बाई हळू हळू बाळा पटाक. I don't think so. No, 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 no. I don't think so. No, 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 no. It's never, ever, 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 ever gonna happen. I don't think so. No, 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 no. I don't think so. No, 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 no. It's never, ever, 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 ever gonna happen. I don't think so. No, 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 no. Maybe someday you'll have it your way. Maybe someday it'll all work out. Maybe someday you'll have it your way. Maybe someday it'll all work out. Until then, nope, a nope, a nope, a nope, definitely nope, a nope, nope, a nope. Probably never, ever, 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 ever gonna happen. Oh no. आम्ही आता पपई खाऊन आलो. मग लईच अवघड झालं. हा मग पोटात तुमच्या काय आहे? आता काय असेल कसं सांगता येईल. रासने पाहिलं तर कळेल. बरं इकडे बघा, हे समोर राहिलं ना, याला पकडा. इकडे राहू दे, इकडे की ठेव मोबाईल ठेव. हेच देऊ नवरा काय सोडून गेलता? हा डीसी कामाला गेलता. हेच किती दिवस झाले सोडून गेलता तुम्हाला? 1 महिनाभर मागावर पाळी करायला गेलता आणि तिथनं एमआयडीसीला गेलता. मला कळते जरा पुढे घेऊन जावा त्याला हळूहळू व्यवस्थित. हा थांबा थांबा. हवा पोटात बाळ आहे की. हा धरल्यात केने. धरल्यात होय. हा व्यवस्थित बाळाला धरून नवऱ्याला तसं एक दणकं देतच जायचं. सोडून गेला का नाही आणि पकडून आणायचं मग. हा जाऊ जाऊ नको पळून व्यवस्थित. हा हा प्ले म्युझिक. थांबा थांबा. हा तेच लागेल की मोठं दगड आहे पायात. बघा तुमच्या पायात मोठं मोठं दगड आहे. व्यवस्थित पाय ठेवून जायचं. हा उडी मारून जायचं हळूच. हा हा 1 2 3 प्ले म्युझिक. येलो टी शर्ट, येलो शर्ट. बाईच्या नवऱ्याला स्टेजवर न्या. मध्ये जागा ठेवा, मध्ये जागा ठेवा. अजून येणार आहेत. मधला जागा ठेवा. समोर बसलेले यांना सूचना आहे. म्युझिक ऑफ, म्युझिक ऑफ. बाई हळूहळू पाय घसरत 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 हळू 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 हळू. घ्या जरा त्याला कवळ्यात. द्या एक दणकं त्याला. हा पळून जातो. द्या दणकं पाठी. ते द्या द्या जरा पाठी. द्या पाठीत. पाठीत द्या की जरा पाठीत. हा द्या त्याला पाठीत. हा माईक जरा द्यावा त्याला. असं कसं काय केलं रे बाबा? हा बायकोला सोडून पळून जातेस? जाशील का परत? हा माईक घ्या. जाशील जाशील. द्या पिट्टा. द्या द्या. हा नाही नाही परत जा. हा या बाळाचं बारस केल्याशिवाय जायचं नाही म्हणून सांगा. बाळाचं बारसं केल्याशिवाय जायचं नाही. आणि नाव तच ठेवायचं. नाव काय ठेवायचं? सुमितच. हा त्याला घेऊन बसा तिथं स्टेजवरतीच घेऊन बसा. बसा त्याला खाली घेऊन बसा. बारस करूनच जा आता तू. हा हा येल्लो शर्ट मुकेश, येल्लो शर्ट. हा बाई ज्यांच्या वेळेस पास केलाय बाई
त्यांच्यावर स्पष्ट केलंय बाई, त्यांच्यासाठी सूचना आहे, तुमचं 9 महिन्याचं बाळ आहे, व्यवस्थित डोळे उघडं ठेवून सावकाश सावकाश यायचं. आणि तुमच्या बाजूला, स्टेजच्या बाजूला एक स्टेजवरती बसलेला माणूस आहे बघ पाठीमाग, त्याला धर धर त्याला, धर त्याला. हा धरा, ये सपने ले त्यावर, ये रे. हा त्याला माईक लावा, जरा माईक लावा. इकडे या, इकडं नवऱ्याला घेऊन या. हट्टा कट्टा घर का खाता. हा? ओ बाई थांबा की बाई, पोटात बाळ आहे ना असं. ओ बाई थांबा 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 थांबा, तिथंच थांबा, तिथंच थांबा. वरती घ्या नवऱ्याला, वर घ्या. खाली यायला सांगितले त्याला. हा एवढा मोठा नवरा कस काय पसंत केला तुम्ही? ऐक घ्या जवळ. कुठं पळून गेलता? पळून गेलता? त्या एक पाठीत दणका दे त्याला. हा त्याला काय लागणं झालंय त्याला. हा नवऱ्याला जरा मेकअप करूया का? मेकअप. हा ठीक आहे. जरा पावडर द्यावं त्याला, पावडर द्यावं. हा हातात घ्या पावडर. नवऱ्याच्या चेहऱ्याला हळूहळू. तेच बाळ होणार आहे नंतर तुम्हाला. आता काय बाई, बाई ओ बाई, ओ बाई ऐकू येते काय? माईक द्या की त्याच्याकडे. बाई नवरा कस काय एवढं मोठं दिसायला की पोटात दिसायला का? हा काय वाटेल ते बाहेरला खाते. असं काय हो? हा आणि काय करता ये? काय वाटेल ते करते पैसे असल्यावर. किती दिवस झालं तुम्हाला सोडून गेलता हा? 6 महिने गेलता सोडून. काय काम करताय? फिरत असते इकडे तिकडे. इकडे तिकडे फिरते वय. आणि याला फुल पॅन्ट काय मिळाली? करून घेतलंय ते तसं. करून घेतलंय वय, स्टाईल आहे. होय लई द्या का नाही नवरा तुमचा? हा होय. त्याचं जरा दिसत तर काढा. चला सगळ्यांची डिश लागले त्याला. बर आता नवऱ्याला घेऊन माईक व्यवस्थित नवऱ्याला घेऊन असं जायचं. जागा द्यावं, नवरा मोठा आहे. हा सावकाश बाई, सावकाश, हळूहळू. 9 महिन्याचं बाळ आहे पोटात. हळूहळू हळूहळू. हा गाणं गाणं 1 मिनिट थांबा. हा प्ले म्युझिक. तेच गाणं प्ले करा. हा
काय झालं असं काय एकदम गेला नवरा नवरा व्हायच्या आधीच पळून गेलो. नवरा व्हायच्या आत गेला तुम्हाला अनेक नवरा दाखवतो की मी हा सगळी पसार काय राव कार्यक्रमाचाच भाग आहे तुमच्यासाठी हसवायसाठी आम्ही एक कार्यक्रम घेतलेला आहे हिप्नॉटिझमचा. हिप्नॉटिझम ही अत्यंत एकदम जगप्रसिद्ध कला आहे आणि या कलेच्या माध्यमातून आपण तुम्हाला आणखीन एक स्टंट दाखवणार आहे. चला आता एक कोणतरी सहभाग घ्यायचा आहे या पटकन या. हा कुठं आहे नवरा हा बर एक काम कर इकडं तिकडं बोट दाखवायला का नाही हे बघ डोळं मधली खुर्ची घे. जा. आणखीन कार्यक्रमाचा भरपूर भाग आहे लवकर या. या आता तुम्हाला धरलाय त्यांना आता मी काय सांगू शकत नाही. मी मधली खुर्ची सांगितली ते तिकडे गेला. या आता राहून दे या 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 पण दुसरा नवरा पाहिजे काय हा या 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 असू दे बर बर इकडे या बाई इकडे या काय हे हा असं दोन नवरं गेली सोडून हा मग कसं काय व्हायचं हा आता हळूहळू का नाही बाई राहून दे आता नवरी सगळे पळत चालल्यात आपल्याला अजून भरपूर घ्यायचं आहे. आपले म्युझिक 9 महिन्याचं बाळ घेऊन लंगडी घालत असं जायचं हळू हा स्टेजवर मित्रमंडळीसाठी सूचना आहे सगळेजण जागेवरती व्यवस्थित उभं राहायचं आहे. हा 1 2 3 हा सगळ्यांचे आता डोळे बंद होणार आहेत. 1 2 3 सगळ्यांचे डोळे बंद होणार आहेत. हा स्टेजवरती चल हा पटकन. आता सगळेजण आपलं नाव विसरणार आहात. ज्यांच्यावर स्पर्श केलंय त्याचं आता पूर्णपणे नाव बदलणार आहे. इकडे पुढे 1 2 3 तुझं पूर्णपणे नाव विसरणार आहेस. आता तुझं नाव आहे AIOI. काय नाव तुझं AIOI. तुझं नाव पूर्णपणे विसरणार आहेस. तू आता हिप्नॉटिझमच्या अवस्थेतनं बाहेर येणार आहेस. तुला नाव विचारल्यानंतर तुझं हेच नाव तुला फक्त आणि फक्त आठवणार आहे आणि झोप म्हणताच याच गाढ आणि खोल अवस्थेत झोपी जाणार आहेस. डोळे उघड. काय नाव तुझं AIOI काय होतं AIOI. हा बरोबर आहे. काय नाव आहे तुझं पूर्ण नाव काय AIOI पूर्ण AIOI हे माझे पूर्ण नाव आहे. एवढंच आहे होय. कुठे जातोस तू सुतार गल्ली. एवढंच आठवतं यार. नाव काय रे तुझं मग नाव आठवत नाही. मी कोण आठवतो काय तुला बघ कोण आहे? राजेंद्र सुतार. ते माहित आहे. तुझं नाव काय मग माहित नाही. बर आता तुझं नाव आठवणार आहे तुला. 1 2 3 तुझं नाव आठवणार आहे. काय नाव AIOI. आता डोळे बंद कर. 1 2 3 डोळे बंद. हा आता तुझं AIOI नाव नसून तुझं ओरिजिनल नाव जे आहे ते तुला पूर्णपणे आता व्यवस्थित आठवतंय. 1 2 3 काय नाव तुझं वेदांत सुतार. व्हेरी गुड व्यवस्थित ओके. डोळे बंद. आता ज्यांच्या कपाळ स्पर्श केलाय पुढे ये. तू आता हिप्नॉटिझमच्या अवस्थेतून बाहेर येणार आहे आणि झोप म्हणताच हिप्नॉटिझमच्या याच गाढ आणि खोल अवस्थेत जाणार आहे. जसं मी तुला हातामध्ये हिप्नॉटिझमच्या अवस्थेतून बाहेर आल्यानंतर हातात हात दिल्यानंतर तुला एक पाठीत कोणतं डिवचल्यासारखं वाटणार आहे. तू हिप्नॉटिझमच्या बाहेर
आल्यानंतर मी तुझ्या हातात हात दिल्यानंतर, कधी तुझ्या हातात हात दिल्यानंतर तुझ्या पाठीत कोणतरी तुला एकदम करंट दिल्यासारखं डिवसल्यासारखं होणार आहे. 1 2 3 डोळे वर जागव. हा हातात हात दे. काय झालं? काय झालं? कोण डिवसलं? काय कोण डिवसलं? तिकडे थांब. हा हातात हात दे. काय व्हायले? दिवसाले गो. कोण डिवचालय? कोणच नाही इतकी आहे. होय तरी पण दिवसाले. तरी पण डिवचालय. काय दिसत? काय करंट लागले काय मग? होय. हा बघूया अनेकदा. काय व्हायले? जरा कमी झालं काय? आता जोरात लागणार आहे बा. 1 2 3. हा लागते करंट? जरा लागते. जरा लागते काय? बर ठीक आहे. डोळे बंद. एकदम शांत हिप्नोटिझमच्या खोल आणि गाढ अवस्थेत झोपा. सगळेजण एकदम डोळे बंद करून एकदम शांत शांत झोपा. एकदम गाढ अवस्थेत झोपा. ज्यांच्या कपाळ स्पर्श केलंय त्यांच्यासाठी सूचना आहे. ज्यांच्या कपाळ स्पर्श केलंय त्यांच्यासाठी सूचना आहे. सगळेजण डोळे बंद करून शांत झोपा. खाली बसा. डोळ्यात बघ इकडं. खोल श्वास घ्या. खोल श्वास सोड. झोप. एकदम शांत झोप. मागं निवांत झोप. एकदम शांत झोप. उभं राहा जागेवरती व्यवस्थित. व्यवस्थित जागेवरती उभं राहा. उभं राहा जागेवरती व्यवस्थित. आता ज्यांच्यावर स्पर्श केले उभं राहा. हा शांत बस. शांत बस. इकडे उठ. उभं राहा. डोळे उघड. जागा होतो. हिप्नॉटिझमच्या अवस्थेतून बाहेर जागा हो. काय नाव तुझं? काय नाव लक्षात आहे? इथं बस. मागं बस. जरास मागं बस थोडं वेळ. आता ज्यांच्या कपाळ स्पर्श केलंय तुझ्यासाठी छानस असं सफरचंद देणार आहे. सफरचंद एकदम गोड असं सफरचंद देणार आहे. मुकेश काढेल. हा ज्यांच्यावर स्पर्श केले उभं राहा. ज्यांचे कपाळ स्पर्श केले गोड अशी बावची आहेत. खायचं नाही आताच. थांब. ज्यांचे कपाळ स्पर्श केले तुला असं सफरचंद दिलेलं आहे. एका घासात खायचं. आता तर एका घासात खायचं आहे. हा खा. जोरात टाळ्या झाल्या पाहिजे. व्यवस्थित चालून खा. बारीक चाव व्यवस्थित. काय झालं ते? बहुतेक वांगी शिळे आणलेली दिसत आहे. काय किरण शिळे आहेत ना वांगी? कुठे गेला किरण? दुसरं देऊया काय? टवटवीत देऊया. बर हे एका घासात का? हे धर. तुला डबू मिरची देतो तिखट. हे धर हातात. एकदम तिखट आहे. सावकाश काय जा. एका घासात. जोरात टाळ्या झाल्या पाहिजेत. ज्यांच्या स्पर्श केले उभं राहा. हा ज्यांच्या स्पर्श केले तुम्हाला गोड अशी बावची दिलेली आहे. ती बावची व्यवस्थित बारीक चवून खायचा. एकच देठ खायचा आणि राहिलेले खिशात ठेवायचा. एकदम गोड बावची. हा एकच घास खायचा. एकदम गोड आहे. एकदम गोड आहे. आणि जरा खा. हा एकदम बारीक चवून खाय. कशी आहे बावची? गोड आहे. गोड आहे. आणि कोणाला पाहिजे काय? गोड बावची पाहिजे काय? जरा दाखवा सगळ्यांना. पाहिजे का कोणाला बावची? तिकडनं कोणाच तर आवाज आला. पाहिजे? हा नको मला. खिशात ठेव. खिशात. त्याला एक सफरचंद द्या. हो एका घासात खाऊ द्या सफरचंद. हा एका घासात खायचं. एका घासात. 1 2 3. हा जोरात टाळ्या झाल्या पाहिजेत. हा काय झाली? का की का चवून का बारीक चवून का. चवून खा. चवून खिशात ठेव. खिशात. खिशात ठेव नंतर.
हा, बारीक चमका खा, बारीक चमका. हा इकडे. हा तुला आता मस्त असं काय पेरू देणार आहे. पेरू काय आहे? पेरू सोलून घे असं हे वरचं व्यवस्थित दातान तोड जरा असं. हा एकदम मस्त पॅके. हा पाठीमागचं जरा असं किडलेलं. हा एकदम गोड असं पेरू आहे. काय ते पेरू? पेरू कोणाला पाहिजे का हो? तिकडे कोणाला पाहिजे म्हणून आवाज आला. हॅलो, कार्यक्रम आवडला असेल जरा जोरात टाळ्या होऊन जाऊ द्या. हा एका घासात पेरू खायचा. 1 2 3 एका घासात. हा चावा बारीक 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 करून चावा. बारीक 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 करून चावा एका घासात. हा जोरात टाळ्या झाल्या पाहिजेत. हा गोड आहे ना पेरू? बारीक चावा, बारीक चावा. एकदम गोड आहे ना बारीक चावून खावा. हा चला सगळेजण जागेवरती व्यवस्थित उभं राहायचं. 1 2 3 तुमच्या सगळ्यांसाठी एक छानस गाणं लागणार आहे. त्या गाण्यावरती तुम्ही व्यवस्थित डान्स करणार आहात. हा हा सगळेजण व्यवस्थित उभं राहा. हा व्यवस्थित एकदम शांत. हे बाकीचे बसू नको. बाकी चिल्ली पिल्ली ते बसू सगळे. एक ठराविक दोघं तिघे. हा तू पाठीमाग बस. हा यांच्यावर स्पर्श केलाय एकदम आणखीन गाढ आणि खोल अवस्थेत. हा तुमचं आता बाळ झालेलं आहे. ओ बाई बाळ झालं की नाही? हे मनशा काय बाळ झाले की नाही तुमचं? झालं झालं हा आलंय. बाई तुमचा काय आवाज बदलना झाले की व्यवस्थित जरासा. 1 2 3 काय म्हणताय मग? काय बाईचा आवाज कसा काय झाला? बाईचा आवाज पाहिजे अजून. 1 2 3 व्यवस्थित. काय म्हणू आम्ही? काय तरी म्हणा. जरा माहिती द्या हो इकडे. आली या अंगात. अहो बाई. हॅलो बाई तुमचं बाळ कसं जन्मलं हे माहित नाही का? माहित नाही हो. हा तुमचं बाळ आहे ना बाळ? हा हे समोर बसले ते घेऊन येता. कुठं आहे? समोर बारकी बाळ. हा ए पळू नका रे बाळांनो, पळू नका की. कोणाला पळू नका, पळू नका, पळू नका. बसा. आणायला आवडत नाही कोणाला अजून. बसा. हा या अर्शी इकडे इकडे ये रे. काय होत नाही. हा हा हे बघा बाळ आलंय तुमचं. इकडे घ्या याला. हा हा घ्या. बाळ लईच आगाव आहे की. ए इकडे काय म्हणते बाळ? कस काय दिसतंय? तेच काय राव. लईच काय करणार. नवरा मग गोरा आहे काय? ते पण मेलं कादच आहे. काय? जरा मेकअप करता त्याला? करतो की. मेकअपचं सामान घ्या की. आहे जरा लावा त्याला. हा शांत झोपा. खाली बसून शांत झोपा. एकदम शांत झोपा. डोळे बंद करून शांत झोपा. ज्यांच्या स्पर्श केले पुढे या. ज्यांच्या स्पर्श केले पुढे या. हा तुमच्या बाळाला मांडीवरती घ्या व्यवस्थित. खाली घ्या त्याला. हा हा प्रत्येक जण आपापलं बाळ घ्या. खाली बसा. व्यवस्थित आपापलं बाळ घ्या. बाळाचं बारसं करायचं आहे. ज्यांच्या कपाळ स्पर्श केले त्यांच्यासाठी फक्त सूचना आहे. बाळ घ्या तुमचं बाई मांडीत व्यवस्थित. पाळणा म्हणायचा पाळणा. हा बाळाचं नाव ठेवायचं आहे तुमच्या व्यवस्थित. हा ओ बाई उभं राहा की. उभं राहून तुम्ही पाळणा म्हणायचं. तुमचं इथं बाळ आहे बघा. काय झालं? पोरग झाली? पोरगी 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 कोणासारखं झाल्या? त्याच्यावर झाल्या. त्याच्यामध्ये झाल्या.
इकडे बाबा, ये बाबा, ये इकडे ये. हा ते जरा तुमचं ना हे एक मिनिट तिकडे ये रे, कोणतरी ये की, ये रे, असू दे की एक मिनिट ये पटकन. काय करत नाही रे, ये पटकन, ये लवकर ये. काय करत नाही रे, ये हा हा या बाई, तुमचं बाळ आलं बघा. हो का? पोरगा कुठे झालीस की? लय मोठं झालंय, नवऱ्यासारखं दिसेना झाले की. त्याला घ्या जवळ, नवऱ्याला घ्या. आता नवऱ्याला घ्यायचं, ह्या बाळाला जवळ घ्यायचं आणि दोघ जण व्यवस्थित पाळणा म्हणायचा. हा पाहायला मला येत नाही की. लागतंय की गाणं, त्या गाण्यावरती व्यवस्थित दोघ जण नाव ठेवायचं त्याचं. प्ले म्युझिक. ज्यांच्यावर स्पष्ट केलंय उभं राहा. ज्यांच्यावर स्पष्ट केलंय पाळणा म्हणायचं, त्याला घ्या. बाळाला उचलून घ्या, तुमच्या बाळाला उचलून घ्या. हा आवाज जोरात टाळायला पाहिजेत. जरा गाणं बंद करा, गाणं बंद. काय बाई, बाळ पाळण्यात पळून चाललं की. घ्या जवळ त्याला, दणका द्या पाठीमुळे, दणका द्या. अगावपणा करतोय, हा द्या त्याला, अनेक द्या त्याला. हा हा डोळे बंद. आता डोळे उघडायचे नाहीत अजिबात, एकदम शांत झोपायचं. डोळे बंद. हा डोळे बंद करून बाळाला जवळ या. डोळे बंद. हा डोळे बंद करा. हा ज्यांच्यावर स्पर्श केलंय तुम्हीच फक्त डोळे उघडायचा आहे. डोळे उघडा. तुमचं बाळ काय आहे? होय लईच मोठा आहे की. होय, गाड्या गांडीच. जाणार ना, घ्या जरा त्याला उचलून घ्या. हा प्ले म्युझिक. हा प्लीज. हा शांत. हा सगळेजण आता रिलॅक्स. हा रिलॅक्स, एकदम शांत, एकदम शांत बसा. सगळेजण आता जागेवरती उभं राहायचं. 1 2 3. हा सोडा त्यांना. आता तुम्ही बाई वगैरे कोणी नसून तुमचं पूर्णपणे तुम्हाला नाव आठवणार आहे. व्यवस्थित सगळ्या गोष्टी तुम्हाला आठवायला लागलेल्या आहेत. हा सोड ते तुम्हाला, सोड. हा पाठीमध्ये थांब, पाठीमध्ये जाऊन थांबा. तुमच्या सगळ्यांसाठी एक छानसं गाणं लागणार आहे. सगळेजण आता डोळे बंद करायचे आहेत. 1 2 3. डोळे बंद, एकदम शांत. डोळे बंद. तुम्ही एकदम नॉर्मल झालेलं आहे. तुमचं सगळ्यांचं नाव आठवत आहे. तिथं जे काही केलेलं आहे तुम्ही पूर्णपणे विसरून जाणार आहे. 1 2 3. पूर्णपणे विसरून गेलेला आहात. तुम्ही तुमच्या जीवनासाठी काही महत्वाची मी सूचना देणार आहे. ते कायमस्वरूपी तुमच्या
अंतर्मनामध्ये सेव राहणार आहेत, कायम तुम्हाला लक्षात राहणार आहे. तुम्ही अतिशय हुशार व्यक्ती होणार आहात. 1 2 3 एकदम ताट बरा. एकदम सगळेजण अतिशय हुशार झालेला आहात. तुम्ही जे काय परीक्षेत वाचता, जे काय लिहिता ते तुम्हाला पूर्णपणे लक्षात राहणार आहे. 1 2 3. तुम्ही अभ्यासामध्ये भरपूर हुशार झालेला आहात. 1 2 3. तुम्हाला जे काही वाचताय ते पूर्णपणे लक्षात राहत आहे. 1 2 3. प्रचंड अशी तुमच्यामध्ये आत्मशक्ती वाढलेली आहे. अजिबात तुम्ही कोणत्याही गोष्टीला घाबरत नाही. परीक्षा तुम्हाला अतिशय छान वाटायला लागलेल्या आहे, आवडायला लागलेल्या आहे. 1 2 3. वर्गामध्ये जे काही शिकवतात ते तुम्हाला पूर्णपणे लक्षात राहणार आहे. 1 2 3. अजिबात डोळे उघडायचे नाहीत. आता पूर्णपणे शांत उभं राहायचं आहे. तुमच्यामध्ये प्रचंड अशी स्मरणशक्ती वाढणार आहे. 1 2 आणि 3. प्रचंड शक्ती वाढलेली आहे. तुमच्यामध्ये प्रचंड अशी एकाग्र शक्ती वाढलेली आहे. 1 2 आणि 3. तुमच्यामध्ये प्रचंड असा आत्मविश्वास वाढलेला आहे. 1 2 आणि 3. या सर्व सूचना तुमच्या अंतर्मनामध्ये कायमस्वरूपी सेव्ह झालेल्या आहेत. आता यापुढे कार्यक्रमाचा भाग घेऊया आपण. आता तुम्ही एक डान्सर झालेला आहे, ज्यांच्या कपाळाला स्पर्श करता येतो. हिप्नोटिझमच्या गाढ आणि खोल अवस्थेत आहेस. झोप, एकदम डोळे बंद करून शांत झोप, शांत झोप. आता तुम्ही वेड ह्या पिक्चर मधले हिरो झालेला आहात आणि त्या गाण्यावरती सगळेजण व्यवस्थित डान्स करायचा आहे. एकदा जोरात टाळ्या होऊन जाऊ द्यात. या कार्यक्रमाचे व्हिडिओ तुम्हाला माझ्या YouTube चॅनलवरती, राजेंद्र सुतार ही माझी YouTube चॅनल आहे, सबस्क्राईब करा. त्याच्यावरती तुम्हाला सर्व काही व्हिडिओ बघायला मिळतील, पाहायला मिळतील. हा, प्ले म्युझिक. व्यवस्थित डान्स. पुढे जायचं नाही, पुढे जायचं नाही कोणी. व्यवस्थित डान्स. तू एक डान्सर झालेला व्यवस्थित ऋतिक रोशन सारखा डान्स करायचा. ऋतिक रोशन सारखं, ऋतिक रोशन सारखं खाली स्टेजच्या खाली उडी मार. हा, व्यवस्थित ऋतिक रोशन चालायचं. ऋतिक रोशन सारखं डान्स. तुमच्यासाठी 2.5 ते 3 तास त्या स्टेजवर मित्रमंडळींनी हिप्नोटिझमच्या अवस्थेत राहून तुमचं मनोरंजन केल्याबद्दल या सर्वांचं टाळ्या वाजवून एकदा स्वागत करा. या टाळ्या वाजवा. आणखीन हा कार्यक्रम रंगत झाला असता जर मोठी मुलं असतील तर, भरपूरच लहान मुलं असल्यामुळे काही कार्यक्रमाचा भाग आम्हाला स्किप करावा लागलेला आहे. मेहनत करायला पाहिजे.
कुठं चाललंय वेगळं हा गाणं बघ गाणं बघ गाणं बघ हा स्टेजवरती या तिघजण स्टेजवरती या हा स्टेजवर मित्रमंडळीसाठी सूचना आहे पाठीमागे सरका व्यवस्थित उभा राहा. हा सर्वांसाठी सर्व हनुमान भक्तांसाठी एक सूचना आहे की उद्या रात्री 8 वाजता अस्सल मराठमोळा असं मराठी गाणे भक्तिगीत शिवगीत राज्याभिषेक यासह महाराष्ट्रीयन लोकगीते जय जय महाराष्ट्र हा कार्यक्रम जी मराठी प्रस्तुत गरजा महाराष्ट्र हा कार्यक्रम आहे जय जय महाराष्ट्र गरजा महाराष्ट्र हा कार्यक्रम आहे. तरी सर्वांनी उपस्थित राहून उद्या या कार्यक्रमाचा आनंद घ्यावा. हा कार्यक्रम अतिशय मस्त आहे. याच्यामध्ये जे टीव्ही वरती याचं प्रक्षेपण झालं होतं ते कलाकार आहेत. तरी सर्वांनी या कार्यक्रमाचा भाग घ्यायचा. अजून संपलेला नाही कार्यक्रम. थांबा बाहेर आल्यावरती काय होते बघा. पळून जातात का काय करतात बघा अजून. हा स्टेजवर मित्रमंडळीसाठी सूचना आहे. आणखीन एकदा सूचना उद्या जय जय महाराष्ट्र गरजा महाराष्ट्र हा कार्यक्रम रात्री 8 वाजता आहे. हा स्टेजवर मित्रमंडळीसाठी सूचना आहे. सगळेजण व्यवस्थित ताट उभा राहा. 1 2 3 सगळ्यांचे डोळे बंद. 1 2 3 एकदम डोळे बंद. डोळे बंद करून एकदम शांत. हा आता इथं जे काही तुम्ही केलेलं आहात ते पूर्णपणे विसरून जाणार आहात. 1 2 3 पूर्णपणे विसरून गेलेला आहात. आता माझ्या 1 ते 5 अंकाबरोबर तुम्ही व्यवस्थित जागवणार आहात. 1 2 हळू जाग यायला लागलेल्या आहे. हिप्नॉटिझमची शक्ती मी तुमच्यातनं परत काढून घेत आहे. 3 4 आणि 5 जागेवा सगळे जागेवा. डोळे उघडा. हिरो काय केला कधी आला तास किती वाजले काय माहित नाही. डोळे उघड जागव. काय त्रास होतो कधी आलतास आता चालतो मग असे आता चालतास किती वाजला असेल 10च की 10च वाजल्यात. काय काय त्रास वगैरे काय होतं हा डोकं वगैरे काय दुखत नाही. तर तू काय केलास वेदांत काय कार्यक्रम चालू करूया काय की अरे हे काय लावलं चेहऱ्याला कोण लावले काय माहित नाही. ए तू काय लावून घेतलास चेहऱ्याला काय केलास तिथं काय केलास काय माहित काय माहित नाही. तू काय केलास इथं काय माहिती तू डोळे उघडत होतीत की तुझी मगाशी काय दिसत नव्हतं नाही काय दिसत नव्हतं. तुम्ही कधी बघितलंय का हिप्नॉटिझमच्याच अवस्थेत डोळं उघडे ठेवून हे कार्यक्रम केलेलं. माझे सर्व कार्यक्रम तुम्ही हे युट्यूब चॅनल वरती पहा की सगळ्यांना आपण डोळे उघडे ठेवून त्यांच्याकडे हे कार्यक्रम केलेले आहेत. सर्वांसाठी एकदा जोरात टाळ्या होऊन जाऊ द्या. धन्यवाद. आपण सर्वांनी हे कार्यक्रम शांतचित्तेने बसून पाहिला त्याबद्दल सर्वांचे मी मनापासून आभार मानतो. थँक्यू सो मच. हॅलो सर्व मान्यवर